शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. तर बघा मित्रांनो, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. शिवाजी महाराज ज्या काळामध्ये होऊन गेले तो होता मध्ययुगाचा काळ. आणि त्या काळी सर्वत्र राजेशाह्याचा जिकडे तिकडे अंमल असे. जिकडे तिकडे राजेशाह्या. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत. प्रजेचं काही घेणं देणं नसे असे खूप राज्य होते. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. तर बरेच राज्य जे होते ते जनतेच्या कल्याणासाठी काम करायचे, जसे की मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेतील सम्राट कृष्णदेवराय हे लोकांच्या कल्याणासाठी राज्य करायचे. त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते, कारण शिवाजी महाराज ही खूप कल्याणकारी राजे होते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. तर स्वराज्य निर्माण केले म्हणजे नेमकं काय आहे स्वराज्य? तर स्वराज्य म्हणजे आहे स्वतःचे राज्य. तर स्वतःचे राज्य कसे? तर महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्यच नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या 2 सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते, चांगले नव्हते. ते प्रजेवर जुलूम करीत होते, अन्याय अत्याचार करत होते. तर या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते, म्हणजेच एकमेकांशी त्यांचे चांगले संबंध नव्हते. एक प्रकारे एक दुश्मनी होती. त्यांच्यात नेहमी लढाया व्हायच्या. त्यामुळे रयतेचे हाल होत होते. त्यांचे लक्ष रयतेकडे तेवढे नव्हते. रयत सुखी नव्हती त्यांच्या राज्यामध्ये. उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्नसुद्धा मिळत नव्हते आणि राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. ते वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. बस वतनासाठी ते एकमेकांशीच भांडत बसत, आपापसात लढत. त्यामुळे रयतेचे खूप हाल होत होते. या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. शिवाजी महाराज हे सारे बघत होते. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. भांडखोर जे वतनदार होते त्यांना शिवाजी महाराजांनी वठणीवरच आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला आणि त्या वतनदारांचा स्वराज्याच्या कामी उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या रयतेवर ज्या अन्याय करणाऱ्या सत्ता होत्या त्यांच्याशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटीचा पराभव केला आणि न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधुसंतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला एक प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. तर संतांची कामगिरी आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर मित्रांनो, हा पाठ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.